सिनियर्सच्या ऑर्डर फॉलो करायच्या नाहीत, त्यांच्यापासून लपवून ठेवायचं, स्वतःचीच मनमानी करायची. आज लढलीस तू मोठी होशील, नाहीतर एक दुबळी मुलगी ठरशील. पल्लवीला फोन करून विचार 11 वाजता आलो तर चालेल का? जाऊया आपण. ताई चहा घ्या ना. हे घे नीता तू पण. शिवाली, अगं तू बोललीस काय मॅडमशी? त्या भेटायला आल्यात तुला का? अगं मी सांगितलं होतं ना. मी एक शिक्षिका आहे, सर्वे करते. मुलांचं अभ्यास करताना का डिस्ट्रॅक्शन होतं? अभ्यास हेच डिस्ट्रॅक्शन असतं हे कळत नाहीये का तुम्हाला? शिवाली, मग काय, तुम्ही पण खूप अभ्यास केला असेल ना? काय झालं? नाही, असं काय क्रिएट केलं तुम्ही एवढा अभ्यास करून? हा कमीने बोल. अरे तुला मेसेज करतच होते. अरे कोणतरी आंटी आली सर्वेसाठी. टीचर टीचर हा ऐक, मी तुला नंतर मेसेज करते. डोंट बी सो रूड शिवाली. त्या दोघी तुला भेटायला आलेल्या आहेत. ऍटलीस्ट बोल तरी 5 मिनिटं त्यांच्याशी. मी बोलवले त्यांना, त्या मला विचारून आल्यात मला वेळ आहे का नाही ते. फोन बाजूला ठेवलास ना तर तुला वेळ मिळेल. आणि काय करू ग फोन बाजूला ठेवून? घरी बसू? घरी बसून बोर होऊ? नाही, कारण बाहेर गेली की तू कटकट करणार. शिवाली, नाही काय काय हा फालतू सर्वे नॉनसेन्स साठी बोलवले मला इथे. जाऊ नकोस नाही तर मुस्कटात मारेन तुझ्या. डिस्ट्रॅक्शन ना, आमच्या आयुष्यातलं आणि अभ्यासातलं सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन ना हे आहेत. फक्त हा एकच प्रॉब्लेम आहे, हे असे हॉरिबल पॅरेंट्स. त्यांना आमचं काही पटत नाही ना काही आवडत नाही. त्यांना फक्त धमक्या देता येतात. का? बिकॉज दे हॅव पॉवर. झाला तुमचा सर्वे? गो टू हेल नाव. शिवाली, शिवाली, शिवाली. घाईत पळू नकोस, पुढे थांब. काय चाललंय तुझं? मी तयार झालास का तू? आहे कंगवा घे, भांग पाड, जेल लावण्याचे केस सेट कर. जेल बिल काय मी लावणार नाही, कळलं ना? दर मला आवरायची गरज नाहीये. तिथे ज्या मॉडेल येणार आहेत ना त्यांनी काय आवरायचं ते आवरावं. अरे तू जरा स्मार्ट दिसला ना माझ्यासारखा. ठीक आहे, कॅप विसरलायस. हे पाकिट बाजूला. वेलकम. बरं ऐक, मी ना रात्रीचा जेवणाचा डबा घेऊन येऊ का? तो आपला नारायण टॅक्सीवाला आहे ना, तुम्हाला बरोबर तिथे घेऊन येईल. एवढा तू उन्हात काम करणार दिवसभर, रात्रीचं जेवण तरी नीट मिळेल ना तुला. राजेश, तुला आज इतका पोराचा उमाळा का आलाय रे? मी सांगतो ना याला कसला उमाळा आलाय. त्याचं काय आहे शर्मिला, मी चाललोय फॅशन वीकच्या बंदोबस्तासाठी. तिथे असणार आहेत कचाकड्याच्या बाहुल्या, मॉडेल्स. याला ते सगळं अनुभवायचंय म्हणून हा शायनिंग मारायला तिथे येतोय. हे पहिलं कारण बरं का. याला असं वाटतंय त्या सगळ्या मुली द्राक्षाच्या घडासारख्या याच्यासाठीच लटकलेल्या असणार आहेत झाडाला. मला दिसले त्या मुली अशा लटकले. राजेश, राजेश, तुला काही लाज लज्जा शरम? शरम काय त्यात? अरे मी त्यांना दिसणार आहे, त्या मला थोडेच दिसणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिथला माहोल असा जरा वेगळाच असेल ना, मला तो अनुभवता येईल. अनुभव ना अनुभव. गर्दी, चेंगरा चेंगरी सगळ्याचा अनुभव घेतो. हा मला काय? अरे पीआय विजय भोसलेचा बाप आहे मी. मला काही स्पेशल ट्रीटमेंट मिळेल की नाही? अरे पीआय विजय भोसले म्हणे. तो पीआय विजय भोसले जो शहरातल्या महत्वाच्या केसेस सोडून एका फॅशन वीक मध्ये बंदोबस्तासाठी कोपऱ्यात कुठेतरी उभा असणार आहे. आणि त्याच्या बापासाठी फॅशन वीक वाले म्हणजे रेड कार्पेटच घालणार नाही का? असू नको तू पण, असू नको रे. तू सांभाळ यार तुझ्या म्हाताऱ्याला ना, फार बोलतो. बरं ऐक ऐक, किती कंटाळा आला, तिथलं जग किती प्लास्टिकचं खोटं वाटलं तरी डोळे सत्ताड उघडे ठेवायचे. नशीब पत्रिका खिशात घेऊन फिर असं नाही म्हणालास. तू पत्रिका नको ठेवूस, पण तुझ्या हाताला कुणाची कुंडली लागेल काही सांगता येत नाही ना. ड्रग्सचा खूप सुळसुळाट असतो. एखादा गुप्तधनाचा हंडा वगैरेच लागायचा ना हाताला. थँक्यू सो मच राजेश बॉन्डजी. जाऊ मी? गो. काळजी घे हा चिक्या. हो, तुम्ही पण काळजी घ्या.
काय रे, तू कधी आलास? थोडा वेळ झाला. तू झोपला होता म्हणून तुला डिस्टर्ब केलं नाही रे. हा. दादा, तू बरा आहेस ना? अरे मी बरं आहे. ओके. ठीक. काही बोलायचं का? नाही, काही नाही. तुझी काळजी वाटली म्हणून तुला भेटायला आलो, बाकी काही नाही. दादा, काळजी घ्या. हो अजित, काळजी घेईन मी. चल येऊ मी. काळजी करू नका, करूया आपण प्रयत्न. पण तुम्ही ओरडू नका तिला, नाहीतर ती अजून विचित्र वागेल. मला वाटतं आपण थोडं थांबूया, बघूया तिला जाणवतंय का, तिला पश्चाताप होतोय का. ती जर खरंच ड्रग्ज घेत असेल ना, तर अशी फेज येईल की तिला अपराध्यासारखं वाटेल आणि सेल्फ रिअलायझेशन झाल्यावर कदाचित ती बोलेल तुमच्याशी. पण असं किती दिवस वाट बघायची? काही भलतं सलतं अजून घडलं तर? मला तुमची काळजी कळतेय, पण रागाच्या भरात तुम्ही तिला काही बोलून बसलात ना, तर आत्ता निदान एक 5% तरी शक्यता आहे की ती तुमच्याशी बोलेल. ती सुद्धा निघून जाईल. तिने तिच्यापर्यंत पोचायचे सगळे मार्ग बंद केले ना, तर खूप प्रॉब्लेम होईल. मी एक सुचवू का बहिणी? हां बोल. तू शिवालीला काहीतरी कारणाने घराच्या बाहेर जाऊ दे. ती गेली की तिच्या खोलीची झडती घे. तिची बॅग, तिचं कपाट, तिचे कपडे, तिच्या वापरायच्या वस्तू सगळं चेक कर. काय बोलतेस नीता? काय हरकत आहे? म्हणजे मी करते. मी वीरूची बॅग तपासते, शर्ट पॅन्टचे खिसे तपासते, त्याचं कपाट बघते. मी वैभूची बॅग फक्त आता गेल्या 1.5-2 वर्षात बघणं बंद केलंय. अगं पण आपण पालक आहोत का पोलीस? हे बघ, आपली मुलं जर ड्रग्ज घेत नाहीत याची आपल्याला खात्री असेल ना, तर आपण पालक आहोत. पण आपली मुलं जर ड्रग्ज घेत आहेत याचा थोडा जरी संशय असेल, तर मग आपण पोलीस आहोत. शेवटी काय, मुलांची सेफ्टी आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलं आपल्याला स्वतःहून नाही ना सांगणार, मग आपल्याला कळणार कसं? ठीक आहे, ती जर वाकड्या वाटेने जात असेल तर आपल्याला सुद्धा आपली वाट वाकडी करायला लागेल. जमेल तुम्हाला? प्रयत्न करते. संध्याकाळी तिला तिच्या वडिलांबरोबर बाहेर पाठवते. ती ऐकते तिच्या वडिलांचं आणि मग ते गेल्यानंतर रूम चेक करते तिची. ठीक आहे, येऊ आम्ही. हो. एक मिनिट, पोलीस व्हायचंच असेल ना तर पूर्णच होऊया. तिचा मोबाईल मिळतोय का ते बघा, कारण तिचं जग म्हणजे हा मोबाईल फोनच आहे. तिचं अख्खं आयुष्य त्या मोबाईल फोन भोवतीच फिरतंय आणि तिच्या जगात आणि तिच्या आयुष्यात नेमकं काय होतंय ते कळायला हवं. कठीण आहे फार. तिच्या हातातून तिचा मोबाईल 1 मिनिट सुद्धा सुटत नाही. बाथरूम मध्ये पण मोबाईल घेऊन जाते होती. ठीक आहे, मी करते विचार. आज तुम्ही रूम चेक करा. ओके. ठीक आहे. वहिनी, शिवालीच्या मोबाईलचं काय करायचं? हॅलो आई, तुझ्या नवऱ्याचा नंबर आहे का? हा जा. अरे वडापाव. ना नको. अरे का, पोलिसांनी वडापावला काय म्हणू नये, आद्य खाद्य आहे आपलं ते. नाही नको, तरी पण नको. का? मला कळत आहे ना, या पोरींच्या बारीक कमरा बघून तुला कॉम्प्लेक्स आलाय ना, म्हणून वडापाव नाही. पण एक दिवस वडापाव न खाल्ल्याने काय की डेब्र कमी नाही होणार तुझं. सर नका ना कॉम्प्लेक्स देऊ, खरंच आलाय. सरांच्या कंबर बघ ना, 6 इंच म्हणजे एक्झॅक्ट फुटपट्टी आणि स्किन तर आम्ही लो करते सर. उगाच नाही यांच्या मागे पुरुष लागत. अय,
समस्त पुरुष जातीला एकसंध गणू नये. मी नाही त्यातला, कळलं ना? मला फरक पडत नाही या कशाही फिरल्या तरी. काय 6 इंचाची फुटपट्टी, 6 इंच. तुला गणितात नापास झाले का वशिलवर पास? बावळेट. पण विषय काय आहे की ह्या खातात काय? त्या काहीच खात नाहीत ना जमदाडे, त्या काहीच खात नाही. पण आपण पोलीस आहोत त्यामुळे आपण काही गोष्टी खायला. सो सी यू लेटर देन. ओके, थँक्यू. काय भोसले, सगळं ओके? येस सर. ग्रेट. मी आहे आताच. स्टे अलर्ट. सुखाना 2 घास पण खाऊ देत नाही शेरेकर. आता चालणार का? खा चांगला आहे वडापाव. असं वाटतं ती फुटपट्टी तू म्हणालीस ना, ही स्टीलची फुटपट्टी आणावी आणि याच्या पार्श्वभागावरचे पटके मारावे. सर काय? काय सर? झोप ग झोप. बाथरूमला जायचंय. नंतर आत्ता जायचंय. मला आत्ताच्या आत्ता जायचंय. आवाज खाली आ. साला तुम्ही पैशावाली माणसं आमच्यावर उडता. आम्ही काय गुलाम आहोत तुमचे? बाथरूमला लागली ना नंतर जा, किडनी फुटणार नाहीये लगेच. चाईला आई बापाने लाडवलेली पोर सगळं लगेच पाहिजे, हिला आत्ताच्या आत्ता मिळणार नाही. दिवस रात्र तुम्ही त्या थंडगार एसी मध्ये बसता, खाता पिता झोपता तिथे थाकता. आमचं सगळं सार्वजनिक, तुमच्या घराला पण त्या जॅकपॅक लाईट. तुमची अख्खी जिंदगी गेली त्या मेणबत्तीमध्ये. तुला नक्की काय हवंय? $10 मिळतील मला? देतील का तुझ्या घरची? लगेच सोडून देते ना मी तुला. मिळतील का मला 10 लाख? देतील? आपको इधर देख के इतना शॉक हुआ ना. अभी क्या आप बात कर रहे सुबह हो? तक आउट ऑफ इंडिया थे ना, अभी इधर आ गए. मेरे को पहले लगा कि आप है अन्ना, नहीं है. 10 इसलिए मिनट, मैंने पूछा कि आओ के बाद 10 मिनट में मैं आ रहा आप इतना सुंदर दिख हाँ, रहे तू थे उधर ही ना सुबह में फोटो में. और वो आपका एड मैडम, जमदाडे. ड्रेस. जमदाडे, मैडम 1 मिनिट. हा सर. एक मला निघावं लागतंय. जाऊन आलं पटकन. सर कुठे चालले तुम्ही? तुला काय, तू आहेस का माझी सांगायला? नाही सर, पण सरांनी विचारलं तर मी अरे काय- त्यांना सांग निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला गेलोय मी. तुला काय करत? तू जा ना. तू हा सर, पण प्लीज लवकर या, लेट तुझं करू. काय जमदाडे? मैडम वो आप वो सीरियल में थी ना? 10 जा जा जा, जा पटकन. हाँ मैडम, आप सीरियल में भी थे? वो तो मैंने देखा ही नहीं. हॅलो, हा मॅडम, ऐका ना, जुगरांबद्दल एक खूप महत्वाची लीड मिळते. जागे आहात ना तुम्ही? बस जाग्या राहा, फक्त मी तुम्हाला कळवतो. येस मॅडम. किलवर निरोप आलाय त्यांचा. फोन आला होता की जुगरान मुंबईत आलाय. बोलो साहब, सादा पाव भाजी, मस्का पाव भाजी, बटर पाव भाजी, क्या मसाला पाव? अभी क्या ना, कौन सा पाव भाजी, ये पेपर में छप के आता पाव भाजी का फोटो, तो सब इजी होता ना. आजकल ये क्रिमिनल लोग को ना फोटो में छपने का शौक नहीं है, इसलिए मैं बता नहीं सकता, इसलिए तो तेरे पास आया मैं. इनका नेटवर्क बहुत स्ट्रांग हो गया है ना, समझ ले. टेंशन नहीं ले, अपन का नेटवर्क उससे भी स्ट्रांग. अपना लड़का लोगों को अपन ने फुल अलर्ट कर दिया. जुगरान नाम का कोई भी आदमी दहीसर से टाउन तक किसी भी होटल में है तो अपने को पता चल जाएगा साहब. वो नाम बदल के आएगा. साहब, अपना लड़का लोगों का दुनिया का सबसे बड़ा एक्सर है. उनको सब पता चलता है, कौन किस काम से आता है, कौन अपनी बीवी के साथ आता है, कौन दूसरे की बीवी के साथ आता है. उनको सब पता चलता है. उनको कुछ भी खटकाना साहब तो अपने को डायरेक्ट बोल देगा. पक्का ना? टेंशन नहीं ले. ये ले,
नहीं साहब, आपका काम गुडविल का काम। आप मुंबई का कमिश्नर बनेगा, अन्ना सब पैसा वसूल लेगा। हाँ तू पण वसूली कर। साहब, पाव भाजी खाओ ना। मैं बाद में आएगा, मैं अभी मेरे लोग सब उधर वेट कर रहे हैं ना, जाना पड़ेगा। चला आता है। यस सर। नमस्कार मित्रांनो. नमस्कार नमस्कार. देव आहेत ना तुमच्या घरात? नाही, काही लोक मानतात, काही लोक मानत नाही, म्हणून विचारलेलं बरं. पण तुमच्याकडे असणार. हो आहेत. हा, काय नाही, 1/2 किलो केशर पेढ्यांचा नैवेद्य दाखवायचा होता. काय विशेष? विशेष? अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा धनू. आज माझ्या आयुष्यातला स्वर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे, सोन्याचा दिवस. या जन्मी माहित नाही, पण मागच्या जन्मी काहीतरी मी पुण्य केलं असणार, म्हणून हा दिवस माझ्या आयुष्यात उगवला. जिचा मी तिच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने बाप आहे, त्या मुलीने आज मला स्वतः कामासाठी फोन करून बोलवून घेतलं. जीवन सार्थकी लागलेलं आहे. आता इथून पुढे डोळे मिटले तरी हरकत नाही. असं का बोलताय तुम्ही? तसा मी मूळचा श्रद्धाळू, म्हणून हिचं नाव श्रद्धा ठेवलं. तिच्या आईला नाव ठेवायचं होतं लक्ष्मी. आता मारे विरक्तीचं नाटक करत फिरते, पण तेव्हा तिला लक्ष्मी होती. मी म्हटलं नको, लक्ष्मीच्या मागे अख्खं जग धावतं, त्यापेक्षा श्रद्धा महत्वाची. अगं आई ऐक ना. हाय व्यंकटाजोबा. आय चॅम्पियन, कसा आहेस तू? मी मजात. हे घे पेढा घे. हे का? मी आज एका फार मोठ्या परीक्षेत पास झालो. तुम्ही पण परीक्षा देता? प्रत्येक माणूस जन्माला आला की त्याची परीक्षा सुरू होते, ती शेवटपर्यंत सुरूच राहते. हे घे, अजून एक पेढा घे. अहो पण तुम्हाला तर नैवेद्य दाखवायचा होता ना? अहो, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. मुलाच्या तोंडी लागला, त्याला आनंद झाला म्हणजे देवाला मिळाला की. थँक्यू व्यंकटाजोबा. वीरू, तुझा राहिलेला अभ्यास तू करून घेतो का? हो. झालं? कामाचं बोलूया. बरं का, तिचं नाव ठेवताना हिच्या आईचं मी ऐकलं नाही, ते बरं झालं. नाही, कारण लक्ष्मीच्या ऐवजी कडक लक्ष्मी नाव ठेवायला लागलं असतं. विनोदाचा फुगा फुटला, बाणाचा नेम चुकला. बोला, कामाचं बोलूया. काय काम आहे? एक चोरी करायची. बघ, आज शक्य होणार नाही मला, आज उशीर होईल. असल्या इव्हेंट्स नंतर आफ्टर पार्टी असते. अरे का जायचं म्हणजे काय, पार्टीला जावं लागतं. हे बघ, शूरवीर धडाकेबाज पोलीस ऑफिसरच्या गोष्टी सगळ्यांना ऐकायच्या असतात, सगळ्यांना इंटरेस्ट असतो, म्हणून जावं लागतं. नाही नाही नाही, उद्या नको. हे बघ, तुम्ही परवा या, परवा सकाळचं तुमचं प्लेनचं तिकीट करतो मी. तुम्ही परवा या, परवाचं तिकीट करतो, ठीक आहे? ओके. आणि हां, चिंगीला ते काय डॉल्स हाऊस की काय घेऊन द्यायचं होतं, ते घेतलं का? मग घे, पैशांचा विचार करू नकोस. आणि तिला सांग की पप्पाने दिलाय. ओके, खुश झाली पाहिजे. ओके, चल चल चल, बाय. काय जमदाडे? येस सर. ते तुमचे लाऊडस्पीकर कुठे आहेत? भोसले दिसत नाही. सर ते वॉशरूमला गेले, ते येतील. परत आले की पाठवा, जरा महत्वाचं बोलायचं आहे. येस सर. काय जरा आतमध्ये एवढा ग्लॅमरस फॅशन शो सुरू आहे, तुम्ही इथे पोलिसांच्या कपड्यात. म्हणजे हिच्या मैत्रिणीच्या मुलीचा फोन उडवायचा. त्यासाठीच तुम्हाला बोलवलंय. तुमच्यासाठी कठीण नाहीये हे. कसं आहे बाळा, तुमच्या शाळेत कसं असतं? पिऊन असतो, हेड पिऊन असतो, क्लार्क असतो, हेड क्लार्क असतो, प्राथमिकचा शिक्षक असतो, माध्यमिकचा शिक्षक असतो, मग प्राचार्य किंवा प्रिन्सिपल असतात, त्याच्यावर ट्रस्टी असतात. सगळे वेगवेगळे. ते एकमेकांची कामं करत नाहीत ना. म्हणजे शाळेची घंटा बनवणारा पेपर नाही ना तपासत, अगदी तसं असतं आमच्याकडे. हां, म्हणजे पाकेटमार वेगळे, बरं का. त्याच्यानंतर चेन स्नॅचिंग करणारे वेगळे, भुरटे चोर वेगळे, आमच्यासारखे घरफोडी करणारे वेगळे, आणि 5 वर्ष जनतेचा पैसा लुबाडून कुठलीही शिक्षा न होता आरामात फिरणारे वेगळे. सगळे चोर, फक्त चोऱ्या वेगवेगळ्या. आता तुझा गुडघा खूप दुखत असेल तर तू मेंदूच्या डॉक्टरकडे जाशील का? तू जाशील,
पण जनरली लोक जात नाहीत. तुम्हाला जमणार आहे की नाही? नाही. अंगावरच्या वस्तू उडवायला वेगळं कौशल्य लागतं. ते स्किल माझ्याकडे नाही. परंतु असं स्किल अंगी असणारा माणूस मी पुरवू शकतो. का? कारण आमच्या डिग्र्या वेगवेगळ्या असल्या तरी युनिव्हर्सिटी एकच आहे, सीपी युनिव्हर्सिटी, सोर पोलीस युनिव्हर्सिटी. उद्या तुझ्या हातात तो फोन असेल. अजून काही सेवा? देवीनी मौनवर धारण केलेलं आहे. याचा अर्थ आता इथून निघा. ठीक आहे, निघतो. सेवेची संधी दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे मी.